नमस्कार मित्र हो, सुनील वाघुंबरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीतील कविता प्लीज लिसन. प्लीज लिसन म्हणजेच कृपया माझं ऐका. जेव्हा आपल्याला काही विचार व्यक्त करायचे असतात, आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात आणि समोरच्या व्यक्तीनं त्या नीट ऐकून घ्याव्यात, समजावून घ्याव्यात अशी आपली इच्छा असते, त्यावेळेला आपल्याला तळमळीनं असं वाटत असतं. अशा प्रकारची भावना या कवितेमध्ये या कवीने व्यक्त केली आहे. एज्युकेशनल व्हिडिओ प्रेझेंटेशन बाय मिस्टर वाघुंबरे SV, रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव. सब्जेक्ट इंग्लिश. टॉपिक प्लीज लिसन द पोयम. प्लीज लिसन. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. Listen. All I ask is that you listen. Don't talk or do, just hear me. Advice is cheap. 20 cents will get you both Dear Abby and Billy Graham in the same newspaper. And I can do for myself. I am not helpless, maybe discouraged and faltering, but not helpless. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. But when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. And when that's clear, the answers are obvious and I don't need advice. Irrational feelings make sense when we understand what's behind them. Perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is mute and He doesn't give advice or try to fix things. God just listens and lets you work it out for yourself. So please listen and just hear me, and if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. Author unknown. अच्छा तर मित्र हो, आता यानंतर आपण ॲप्रिशिएशन मध्ये प्रश्न पाहणार आहोत. ॲप्रिशिएशन मध्ये आपण टायटल ऑफ द पोयम, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम या मुद्द्यांचा विचार करणार आहोत. सी द फर्स्ट पॉइंट, title of the poem. The title of the poem is Please Listen. Name of the poet, unknown author. Unknown author म्हणजे कवीचं नाव माहिती नाहीये. याचा अर्थ unknown author हे कवीचं नाव आहे असं नाही. Name of the poet is not known असं त्याचा अर्थ होतो. अनामिक कवी असं आपण ज्याला म्हणतो. राईम स्कीम, या कवितेमध्ये वापरलेली राईम स्कीम नाहीये, कारण हे फ्री वर्स आहे. दिस इज अ फ्री वर्स, सो देयर इज नो राइम स्कीम इन दिस पोएम. फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम इज अलिटरेशन. फॉर एक्झाम्पल, स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम. या ठिकाणी स्ट्रेंज आणि सीम या दोन्ही शब्दांमध्ये स हा ध्वनी किंवा यस हे लेटर रिपीट झालेला आहे, म्हणून या ठिकाणी अलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ॲनाफोरा हे फिगर ऑफ स्पीच आहे. या ठिकाणी कवितेच्या कडव्यांच्या सुरुवातीला काही विशिष्ट फ्रेजचा वापर पुन्हा पुन्हा झालेला आहे. उदाहरणार्थ, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी, त्या प्रकारची ओळ किंवा ह्या प्रकारची फ्रेज अनेक कडव्यांमध्ये सुरुवातीला वापरण्यात आलेली आहे. थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. द स्पीकर इन द पोएम इज ट्राइंग टू कन्विन्स हिज और हर पेरेंट्स. ही और शी इज अवेयर ऑफ हिज और हर शॉर्टकमिंग्स. ही और शी कैन इम्प्रूव. ही और शी वांट्स जस्ट टू लिसन, not the advice. He or she is confident to solve his or her problems and he is ready to listen to the others.
अच्छा तर मित्र हो, आता या शैक्षणिक व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.